भाऊ आज आमदारकीची तुम्ही शपथ घेतली आहे, भाजपने मित्र पक्षांना न्याय दिलाय, तर वाटतं का तुम्हाला? मी भारतीय जनता पक्ष परिवारला सगळ्यात धन्यवाद देईन आणि खऱ्या अर्थानं या राज्याचे जनतेच्या मनातील एक महान नेतृत्व लोकनेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जो माझ्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातील आणि चळवळीतील कार्यकर्त्याला संधी दिली आणि शेतकऱ्याच्या बांधावरून शेतीच्या बांधावरून मंत्रालयाच्या बांधावरती मला या ठिकाणी उभा केलं, निश्चितच मी धन्यवाद देतो आणि सर्व मित्रपक्षांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची यापूर्वी होती आणि आताही आहे. निश्चितपणानं महायुतीच्या माध्यमातून आम्ही विधानसभेला सामोरे येतो. जरांगे पाटील असं म्हणतात की सगळे सोनेमधूनच आरक्षण जे आहे ते द्यावं, सरकारने कारवाई करावी. तुम्ही एकदा निवडून आलेला आहात, तुमची काय नेमकी भूमिका असेल? दोन समाजातला राज्यामध्ये वाद जो आहे तो सुरू आहे. मुळामध्ये मराठा समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही मराठा समाजासाठी केलं ते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनीच केलेलं होतं. या महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. पवारसाहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले, मराठ्यांचे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये मिरवले, पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची त्यांनी मातीच केली. 2दा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ऐतिहासिक काम एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच्या सरकारनं केलं. दुसऱ्या बाजूला मराठा समाजासाठी अण्णासाहेब महामंडळ असेल, सारथीसारखी संस्था असेल, तिच्या माध्यमातून 20 विद्यार्थी यूपीसीमध्ये देशामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळाले. अशा अनेक योजना मराठा समाजासाठी निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि म्हणून निश्चितच मला वाटतं की आरक्षणाच्या प्रश्नावर राजकीय दृष्टिकोनातून न पाहता या महाराष्ट्रातला ओबीसी असेल, मराठा समाज असेल, हा गुन्ह्या गोविंदानं राहिला पाहिजे. या दृष्टीनं मी आपल्या माध्यमातून जरांगे साहेबांनाही विनंती करेन की सरकार आपल्याबरोबर चर्चेला तयार आहे, सरकारचे दरवाजे उघडे आहेत. त्या पटलावरती बसून कायद्यात तज्ज्ञांना बरोबर घेऊन जो चांगला मार्ग काढता येईल तो मार्ग निश्चितपणानं काढावा. तो महाराष्ट्राच्या दृष्टीनं हिताचा असेल, कारण गावगाड्यातली माणसं की गुन्ह्या गोविंदानं राहिली गेली पाहिजे ही भूमिका एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी व्यक्त करतो. कोणतंही आंदोलन ते चालवत असताना ज्यावेळी सरकार आपल्यावर बोलायला तयार नसतं त्यावेळी ते आंदोलन आक्रमक करायचं असतं, पण सरकारचा दरवाजा आपल्यासाठी जर खुला असेल तर मला वाटतं संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतात. कारण मी या राज्यामध्ये 35 वर्षामध्ये दुधाचं आंदोलन केलं, ऊसाचं आंदोलन केलं, सोयाबीनचं आंदोलन केलं, शेतकऱ्यांच्या शेत जमिनींच्यासाठी आंदोलनं केली, कळंबा जेलमध्ये गेलो, येरवडा जेलमध्ये गेलो, लाट्या काट्या खाल्ल्या. आंदोलन कुठं ताणायचं आणि कुठं थांबायचं हे जर समजलं तर निश्चितपणानं ज्यांच्यासाठी आपण आंदोलन करतो त्यांना न्याय मिळतो. अजितदादा यांनी दिल्लीमध्ये बोलताना असं म्हटलंय की अजितदादा यांनी दिल्लीत बोलताना असं म्हटलं आहे की मी महायुतीमध्ये यायच्या अगोदर 10 बैठका या महायुतीच्या नेत्यांबरोबर केल्या होत्या. कुणी म्हटलं? अजितदादा म्हणाले. मला वाटतं की राजकारणामध्ये सगळेच एकमेकावर बोलत असतात, बैठका घेत असतात, त्यात काही फार नवीन आहे अशातला भाग नाही. परंतु संजय राऊत साहेबांना काही गोष्टी त्या नवीन वाटत असतात, परंतु ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी संजय राऊत हे महाभारतातला संजय असं समजून भाष्य करत होते, त्यांना पुढचं कळत होतं आणि सरकार गेल्यानंतर त्यांना आता वेगळ्या पद्धतीनं कोण कसं कुणाला भेटलं, वेश बदलून भेटलं का, कसं अंधारात भेटलं का, उजेडात भेटलं. अरे महाराष्ट्रामध्ये सत्ता उजेडात भाजप शिवसेनेची आलेली होती,
परंतु संजय राऊत सारख्या माणसाने अंधारात त्या ठिकाणी कटकारस्थान करून ही सत्ता घालवली आणि आज त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे. आणि संजय राऊत यांच्याकडे महाराष्ट्रातली जनता एक करमणूक म्हणून पाहत असतात आणि त्यामुळं त्यांच्या बोलण्याचा फारसा परिणाम महाराष्ट्रातल्या जनतेवर होत नसतो.